हॅलो फ्रेंड्स, तर आज पुन्हा एकदा आपण एक सुंदर असा केक पाहणार आहोत। 1 किलो चॉकलेट फ्लेवरचा। 1 किलो केक बनवण्यासाठी मी 400 ग्रॅम किंवा 380 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचे किंवा 2 कप, जो 200 ml चा कप असतो त्या कपाने मोजून 2 कप प्रीमिक्स घेतलेला आहे। आणि साधारणतः 7 किंवा 8 इंचाच्या टीनमध्ये आपल्याला हा केक बेक करायचा आहे। छान असं बॅटर बनवायचं आहे। प्रीमिक्सच्या क्वालिटीवरती तुमचा स्पॉन्ज हा डिपेंड आहे। जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं प्रीमिक्स वापरलं तर नक्कीच तुमचा स्पॉन्ज छान होईल। मी गुडरिच कंपनीचं प्रीमिक्स वापरते। बऱ्याच मला कमेंट येतात की ताई तू प्रीमिक्स कोणतं वापरते आणि कसा हा स्पॉन्ज बनवला, हे जर पाहायचं असेल तर तुम्ही आपले जुने व्हिडिओ जाऊन नक्की बघा। खूप सारी माहिती, खूप सारी इन्फॉर्मेशन त्यामध्ये देऊन प्रीमिक्सपासून अगदी झटपट कसा स्पॉन्ज बनवायचा हे सुद्धा मी सांगितलेलं आहे। त्यानंतर आता यावरती मी थोडं चॉकलेट सिरप म्हणजेच जे चोको टॉपिंग येतं ते टाकलेलं आहे। मालाचं जे आहे ते थोडंसं थिक आहे, त्यामुळे शक्यतो मी इथे मालाचंच वापरते आणि क्रशही बाकीचे म्हटलं तर मी मालाचेच वापरते। पुन्हा एकदा दुसरी स्लाइस ठेवून घेतली आहे, ती सुद्धा छान सोक करून घ्यायची आहे आणि नंतर थोडीशी क्रीम घेऊन ती पुन्हा एकदा स्प्रेड करायची आहे। खूप छान हा केक होणार आहे। खूप म्हणजे दिसायला किंवा त्याचं जे लुक आहे तो खूप छान होणार आहे। केक जो आहे त्याला तुम्ही एंगेजमेंट केक म्हणू शकता किंवा वेडिंग केक सुद्धा म्हणू शकता, कारण आम्ही लग्नाच्या दिवशी लग्नासाठी त्यांना दिला होता केक। अगदी घाईत त्यांचा फोन आला दुपारनंतर। आता कसं असतं, कस्टमाइज केक जेव्हा बनवायचे असतात तर म्हणजे अगदी थोडे वेगळे, तर तेव्हा खूप आधीपासून आपल्याला तयारी करावी लागते। पण हा मी अगदी झटपट बनवला आणि माझ्या मनाने बनवला होता, कस्टमाइजच बनवला होता। पण असो, मी बनवला, अगदी घाईत बनवला होता। तर आता खूप छान असा केक क्रमकोट झालेला आहे आणि ह्याला मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेणार आहे आणि मग फायनल फिनिशिंग करणार आहे। मी शक्यतो सगळ्याच केकच्या बाबतीत असं करते, मला ती सवय लागली आहे। जर तुम्ही एकखट्टी सगळा केक रेडी करत असाल तर हरकत नाही, शेवटी प्रत्येकाची पद्धत, प्रत्येकाची रीत ही वेगवेगळी असते। त्यामुळे तुम्हाला जे योग्य पडेल, जे सोपं पडेल ते करत जा। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगत असते। तर आता हा मी ट्रान्सफर केला आहे बोर्डवरती आणि थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये सेट होतोय। तोपर्यंत आपल्याला इथे कस्टमाइज म्हणाल तर आता त्यावरती काहीतरी थोडे फॉन्डंटचे फिगर्स बनवूयात, म्हणजे फॉन्डंटचे थोडेसे टॉपर्स म्हणूयात। तर आता इथे मी ब्लॅक कलरचं फॉन्डंट घेतलं आहे आणि हे एक माझ्याकडे पेअरचं कटर आहे, तर हे मी त्यावरती कट करून घेतलेलं आहे। सगळीकडून छान असं शार्प म्हणजे प्रेस करायचं, म्हणजे मग शार्प कट होतं, नाहीतर मग ते व्यवस्थित कट होत नाही। तर आता इथे बघा, तुम्ही पाहत असाल तर एकदम छान अशी ही जोडी आपली रेडी झालेली आहे आणि ती उचलून मी बाजूला ठेवली आहे। त्यानंतर रेड कलरचं फॉन्डंट थोडंसं लाटून घेते। हे काम करायला खरं तर मला थोडंसं जड जातंय असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण जेव्हा माझी मुलगी इथे होती तर तेव्हा तीच हे काम करायची सगळं फॉन्डंटचं। फक्त तिला सांगायचं काय बनवायचं, कसं बनवायचं, ती तिच्या पद्धतीने सगळं पाहायची। पण आता सध्या ती इथे नाही आहे, त्याच्यामुळे हे मला सगळं करावं लागतं आहे। पण असो, ती आपल्याला किती दिवस पुरणार, हो की नाही, आपल्यालाच करावं लागणार। पण रेड कलरचं फॉन्डंट लाटून घेतल्याच्यानंतर मी हार्ट शेपचे जे प्लंजर्स आहेत किंवा कटर्स आहेत, तर त्याने या पद्धतीने छान असे हार्ट शेपचे कट करून घेतलेले आहेत। छोटे मोठे करून घेतले मी, बऱ्याच शेपमध्ये होते, 3-4 शेपमध्ये असतं हे। तर या पद्धतीने पूर्ण केकसाठी मी इथे तयार करून घेतला आहे केक डेकोरेट करण्यासाठी। अचानक फोन आला ना की शिवाय वेडिंग केक जर असेल आणि काय बनवायचं, खरंच फार मोठा प्रश्न पडतो। आणि जर तुमच्याकडे फॉन्डंट नसेल तर हरकत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलीही वेगळी डिझाईन बनवून देऊ शकता। त्यावरती रोजेस ठेवू शकता, गुलाबाचे फुलं तयार करून ठेवू शकता क्रीमपासून। वेळेला फुलंही नसतात आणि त्यातून मी खेड्यात राहते, माझ्याकडे अगदी फुलांचं दुकान नाही आहे, म्हणजे हाराचं वगैरे जे दुकान असतं ना तर ते आमच्या इथे नाही आहे। हां, घरगुती मिळतो त्यांच्याकडे हार, पण तेही अगोदर ऑर्डर द्यावी लागते। पण जे गुलाबाच्या फुलांसाठी वगैरे एखादं हारांचं काही असतं, एखादी गाडी वगैरे, तर ती नाही आहे, किंवा हारांसाठी शॉप जे असतं तर ते नाही आहे आमच्याकडे प्रॉपर असं। तर आता इथे मी छोटे छोटे सुद्धा हार्ट्स बनवून घेतले, अगदी क्यूट वाटत होते आणि केकही पुढे जाऊन बघाल तर छान झाला होता। अगदी घाईत म्हणाल पण छान झाला होता केक। बघा, छान असा क्रमकोट झाला आहे। आता आपलं फॉन्डंटचेही टॉपर्स तयार झालेले आहेत आणि आता ह्याला मी बनवणार आहे पूर्ण फिनिशिंग।
फिनिशिंगमध्ये करून घेतला की मग आणखी छान होऊन जाईल आणि मग आपल्याला केक त्यावरती सगळं ठेवायचं आहे. तर आता ह्याला मी व्हाईटच ठेवलेला आहे. शक्यतो लग्नाला रेड व्हाईट कॉम्बिनेशन करावं किंवा लाईट पिंक असं, पण लाईट करावं शक्यतो. तर आता इथे बघा पूर्ण छान अशी फिनिशिंग मी करून घेणार आहे केकची. त्यानंतर प्लेन स्क्रेपरने त्याला फिनिशिंग अगदीच व्यवस्थित देणार आहे. कसा झालेला आहे केक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्लॉग चॅनलवरती सुद्धा आज व्हिडिओ आलेला आहे, तिकडे जाऊन सुद्धा नक्की बघा. आणि जर आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा. आता पॅलेट नाईफनेच मी साईडने थोडेसे टेक्स्चर इफेक्ट दिलेला, टेक्स्चर नाही म्हणता येणार, मी स्क्रेपरसारखा इफेक्ट दिलेला आहे. फक्त पॅलेट नाईफ टच केला आणि टर्नटेबल अलगदपणे फिरवत गेले. त्यानंतर माझ्याकडे होतं गोल्डन ड्रिप. करायचं एक असतं आणि होऊन जातं एक, पण असो गोल्डन ड्रिपही लवकर पडत नव्हतं. त्यामध्येच शक्यतो खाली जमा झालं असेल. तर बरेच मी ड्रिप्स करून घेतले. रेडीमेड ड्रिप्स मिळतात हे मार्केटमध्ये, अगदी सगळ्या कलरचे अवेलेबल आहे मार्केटमध्ये. त्यानंतर आता ही जी पेअर होती ही मी ठेवून घेतली. त्यानंतर रेड कलरचे हार्ट्स या पद्धतीने ठेवून घेतले आणि खूप छान असा केक मी सजवला होता. अगदी नवरा नवरीला आवडला, जसं नवरा नवरीला आपण लग्नात सजवतो अगदी तसाच केक मी सजवला आणि खरंच त्यांनाही आवडला. सिंपल सोबर या पद्धतीने केक कसा झाला आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि लग्नासाठी जर झटपट ऑर्डर आली, घाईघाईत द्यायचा असेल तर या पद्धतीचा केक तुम्हीही नक्की ट्राय करा. फ्लेवर कोणताही असो, डेकोरेशन सगळं आपल्या हातात असतं. तर बघा किती सुंदर असा केक झालेला आहे. आय थिंक हा केक तुम्हाला आवडेल. सोबर सिंपल केक कसा झाला आहे हे पुन्हा एकदा कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक करा, नाही आवडलं तरीही एक लाईक करा, जेणेकरून आपला व्हिडिओ आणखी 4 जणांपर्यंत पोहोचेल. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.